सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी नवीन अधिकार मिळतील. तुम्हाला जबाबदारी स्वीकारावी लागेल. मुलांच्या लग्नासाठी चांगले प्रस्ताव येतील. जोडीदार आज तुमच्यावरती रागावू शकतो. त्यांना काही गोष्टी पटवून देण्याचा तुम्ही प्रयत्न करा. विद्यार्थ्यांना आज त्यांच्या करिअरबाबत चिंता सतावू शकते. आज नशीब 68% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज कुटुंबासोबत महत्त्वाच्या विषयांवरती तुमची चर्चा होऊ शकते. वडीलधाऱ्यांशी वाद होऊ शकतात. तुम्हाला त्यांचं मत ऐकावं लागेल, ज्यामुळे भविष्यामध्ये तुम्हाला फायदा होईल. कायद्याशी संबंधित विषयांमध्ये तुम्हाला यश मिळेल. तुम्हाला कायद्याशी संबंधित विषय जाणून घेण्याची आवड निर्माण होईल. कौटुंबिक व्यवसायामध्ये तुमच्या जीवन साथीदाराचं मत तुम्ही घ्या आणि त्याचा विचार करा. त्याचा तुम्हाला फायदा होईल. तुमचं मन हे धार्मिक कार्यामध्ये आज व्यस्त राहील. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढऱ्या वस्तूचं दान करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला अचानक अडकलेले पैसे मिळतील, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. तुमचं मन देखील आनंदी होईल. ज्याच्याकडून तुम्ही कर्ज घेतलंय त्याची परतफेड केली तर चांगलंच होईल. तुम्ही आज लोकांपासून दूर राहिलात तर शांततेचं जीवन जगू शकता. कौटुंबिक व्यवसायामध्ये मुलांचं तुम्हाला सहकार्य मिळेल. तुमच्या व्यवसायामध्ये पार्टनरशिप आणि पत्नीचं महत्त्वपूर्ण सहकार्य तुम्हाला मिळेल. आज विद्यार्थ्यांना यश मिळेल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवलिंगावरती दूध अर्पण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला पैसे मिळतील, ज्यामुळे तुमची अनेक कामं मार्गी लागतील. कुटुंबासोबत तुम्ही शुभ कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हाल. जुन्या मित्रांच्या भेटीमुळे भविष्यामध्ये तुम्हाला आर्थिक लाभ होतील. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये तुम्हाला चांगलं यश मिळेल. परदेशामध्ये व्यवसाय करणाऱ्यांना नवनवीन कल्पना सुचतील, ज्यामुळे व्यवसाय पुढे जाईल. आज नशीब 98% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज आई वडिलांचा आशीर्वाद घ्या. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही नोकरी आणि खरेदीमध्ये भेडसावणारी समस्या वडिलांच्या मदतीनं सोडवू शकाल. भाऊ बहिणीच्या नात्यातील स्नेह आज वाढेल. लोकांच्या भावना ओळखून त्याचं पालन करण्याचा तुम्ही प्रयत्न करा, ज्यामुळे तुम्हाला आत्मसमाधान मिळेल. विवाहासाठी पात्र असणाऱ्या लोकांना आज विवाहाचे चांगले प्रस्ताव येतील. नोकरीच्या दिशेने प्रयत्न करणाऱ्यांना आज यश मिळेल. आज नशीब 71% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी शत्रूंपासून सावध राहावं लागेल, अन्यथा नुकसान होईल. तुमचं आरोग्य आज बिघडू शकतं, त्यामुळे तुम्हाला धावपळ करावी लागेल. आज तुमचे पैसे खर्च होतील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला त्रास होईल, ज्यामुळे तुमचा आदर वाढेल. विद्यार्थ्यांना तांत्रिक क्षेत्रामध्ये यश मिळेल. आज नशीब 62% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजू लोकांना तांदूळ दान करा. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस शांततापूर्ण जीवन जगण्याचा असेल. घरातील काही जुनी रखडलेली कामं आज पूर्ण होताना दिसत आहेत. आज तुम्हाला मोठ्या माणसांना भेटण्याची संधी मिळेल. मालमत्ता खरेदी करायची असेल तर सर्व गोष्टींची काळजी घ्या. आज कोणाशीही भांडण करू नका. बोलण्यावरती नियंत्रण ठेवा. तुमची आर्थिक स्थिती आज मजबूत होताना दिसतेय, ज्यामुळे भविष्याबद्दल तुमची चिंताही कमी होईल. आज नशीब 78% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवचालीसाचं पठण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला व्यवसायाबाबत कोणाचा तरी सल्ला घ्यावा लागेल. डोळे झाकून तुम्ही कोणावरही विश्वास ठेवू नका. तुमच्या जबाबदाऱ्या तुम्ही यशस्वीपणे पार पाडू शकाल. मैत्रिणींसोबत तुम्ही आज वेळ घालवाल.
आज तुमची सर्वत्र प्रशंसा होईल. प्रेम जीवनामध्ये तुमच्या आनंद येईल. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज तुळशीला नियमितपणे पाणी अर्पण करून दिवा लावा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज घरगुती वस्तू तुम्ही खरेदी कराल. आर्थिक परिस्थिती पाहून तुम्ही पैसे खर्च कराल. वैवाहिक जीवनामध्ये तुम्हाला आनंद होईल. जोडीदाराकडून आज तुम्हाला मनापासून प्रेम मिळेल. आजचा दिवस जुन्या जबाबदाऱ्यांपासून तुम्हाला मुक्त करेल, ज्यामुळे तुमचं मन हे शांत राहील. तुम्हाला एखाद्याकडनं पैसे घ्यावे लागतील. व्यवसायामध्ये नवीन माध्यमांचा तुम्ही वापर कराल. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी लक्ष्मीला खिरीचा प्रसाद अर्पण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज विचारपूर्वक पैसे खर्च करा आणि कुणालाही पैसे उधार देऊ नका, अन्यथा तुमचंच नुकसान होईल. आज तुम्हाला मुलांकडनं एखादी चांगली बातमी ऐकायला मिळेल. कुटुंबासोबत शुभ कार्यक्रमांमध्ये तुम्ही सहभागी व्हाल. जुना मित्र किंवा पाहुणे अचानक तुमच्या समोर येतील. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज वरिष्ठांचा आशीर्वाद घ्या. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की राजकारणी लोकांसाठी आजचा दिवस यशस्वी ठरेल. चांगला नफा मिळण्याची तुम्हाला शक्यता आहे. विरोधक तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतील. त्यांचे प्रयत्न अयशस्वी होतील. घराबाहेर पडताना कुलदैवतेचं दर्शन घ्या. आज तुम्ही धार्मिक कार्यामध्ये पैसे खर्च कराल. विद्यार्थ्यांना सहकाऱ्यांकडून नवीन अनुभव मिळतील. आज नशीब 96% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडूचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही मालमत्ता खरेदी कराल. आईकडून तुम्हाला मान सन्मान मिळण्याची शक्यता आहे. आज तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. आज तुम्ही व्यवसायानिमित्त शहराबाहेर जाल. प्रवास तुमचा यशस्वी होईल. शत्रूमुळे नोकरीमध्ये तुमचं नुकसान होऊ शकतं. जोडीदाराचं पूर्ण सहकार्य आज तुम्हाला मिळेल. आई वडिलांचं तुम्हाला प्रेम मिळेल. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवचालीसाचं पठण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर अशाच नवनवीन राशी भविष्य जाणून घेण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जय श्री स्वामी समर्थ.